हाय, मी नीलम। सध्या हत्ती, कबूतर, कुत्री या विषयांवर बरंच काही आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रात विशेषतः सर्व काही चालू आहे, आपण सर्वांना माहीतच आहे। तर त्याच्यावर विनायक जोशी यांनी खूप सुंदर कविता केलेली आहे, तर ती आपण ऐकूया। तरुण जाऊ अडचण सागर हे या कवितेचं शीर्षक आहे। समर्थ आहोत आम्ही पक्षी, समर्थ आहोत आम्ही पक्षी, कशास घेता शस्त्रे हाती। सोन्यासारखा जन्म मिळाला, सांभाळूया आपली नाती। कशाला छेडता व्यर्थ लढाई, धर्मपंथ असतात सोयीसाठी। पक्षांनी जावं कुठल्या कोर्टात, कोणाच्या घ्याव्यात भेटीगाठी। घालून दाणे निर्जन स्थळी, कोर्टाची बंदी तर उठवावी। वाचवून वेळ काढा सुवर्ण मध्य, पिढी कबुतरांची तर वाचवावी। काढून यामध्ये सुवर्ण मध्य, माणसांनी माणसांसारखे वागा। देऊन आव्हानास प्रति आव्हान, सोडून द्यावा आपला त्रागा। वेळ आणि खेळ पैशाचा, उगाच आपण व्यर्थ दवडता। सुज्ञ असूनही सारे विचारवंत, टोकाचा मार्ग कशास निवडता। नांदा आपण सौख्यभराने, नका देऊ कुणीही चेतावणी। आम्हा शाप्त हो गुप्त रोगांचा, आपण माणसं वागा शहाणी। करून आपण कोर्ट कचेऱ्या, बिघडणार आहे शांती सागर। खाद्य ठेवून पठारावरती, तरुण जाऊ अडचण सागर, तरुण जाऊ अडचण सागर। तर अशी ही छानशी कविता, आपण अशा कवितेंचा छान छान कादंबऱ्या, छान छान आर्टिकल्स आणि पॉडकास्ट या सगळ्यांचा माझ्या चॅनलवर तुम्ही नक्की आनंद घ्या। सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा। धन्यवाद।